संडास नाही काही नाही. एक तर आम्ही पडतोय काट्या कुठ्याच कामरा एवढं गवत झालंय. कस काय बसायचं संडासला? म्हाताऱ्या माणसांनी नवतारने कसे बी कुठे कुद्या मारतील. आम्ही कुठं जाऊ निदान नाही काही बांधून देत तर निदान हे संडास उघडून द्यावा नीटनेटकं. हे प्रसाद नगरचं शौचालय, सार्वजनिक शौचालय, ज्याच्यासाठी गेल्या 6-7 महिन्यांपासून आमचे प्रयत्न चालू आहेत की हे शौचालयाची तातडीनं आपण दुरुस्ती करावी. ह्या शौचालयाचं टेंडर काढलं, शौचालयाची दुरुस्ती करण्यासाठी निधी पण उपलब्ध आहे. परंतु जी मंडळी आम्हाला पंडित म्हणून उपमा देत आहे त्या मंडळींना किमान या येथील नागरिकांची अवस्था समजण्यासाठी नेमकं कुणी सांगायला हवं आहे की जेणेकरून यांच्या डोसक्यात हे शिरेल की ही मंडळी 6 महिने झाले शौचालयापासून वंचित आहेत, सार्वजनिक शौचालयापासून वंचित आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी ऐरणीवरती आहेत. आपण त्यांना उघड्यावरही शौचालय जाऊन द्यायला तयार नाहीत आणि ह्या शौचालयाची दुरुस्तीसुद्धा करायला तयार नाहीत. वारंवार आपण टेंडर रिटेंडरिंग करतोय आणि ते रिटेंडरिंग केल्यामुळं त्याचा जो काही वेळ वाढत चालला आहे आणि त्यामुळे येथील नागरिकांची हाल होत चालली आहेत. तर त्याच्याबद्दल येथील नागरिकांच्या तक्रारी आहे की आपण तातडीनं याची दुरुस्ती करावी. आपण बोलूयात या नागरिकांशी. काय म्हणणं आहे आपलं? तातडीने दुरुस्ती करा, नाही तर आम्ही नगरपालिका मोर्चा काढू, तिथं बैठक बसू. किती दिवस झाले शौचालय बंद आहे? वर्ष 2 वर्ष झाली आणि याचं काम अजून करायला का तयार नाहीत? त्यांना विचारा, ते आधी झालेलं आहे सगळं त्यांचं, पण ते काही पैशावरून काहीतरी झालं त्यांचं टेंडरवरून. काय टक्केवारी येऊन झालं काही? काहीतरी झालेलं आहे त्यांचं, पण सगळं स्वच्छता झालेली आहे त्याची. पत्रे ठोकलेत, थोडं दुरुस्ती केली तर पावसाळ्यापर्यंत तरी जमलं. नागरिकांचं स्पष्ट म्हणणं आहे की तुम्हाला तातडीनं शौचालय नवीन जरी करता येत नसेल तरी त्याचे पत्रे खोला, त्यांना शौचाला जाऊ द्या. म्हणजे तुम्ही त्यांना शौचाला सुद्धा जाऊ द्यायला तयार नाही. इकडे लोकांना पंडित म्हणावता आणि स्वतःची पंडित की अशा पद्धतीने दाखवता, हे काही योग्य नाही. बांधून संडास नाही काही नाही. एक तर आम्ही पडतोय काट्या कुठ्याच कामरा एवढं गवत झालंय. कस काय बसायचं संडासला? म्हाताऱ्या माणसांनी नवतारने कसे बी कुठे कुद्या मारतील. आम्ही कुठं जाऊ निदान नाही काही बांधून देत तर निदान हे संडास उघडून द्यावा नीटनेटकं. काय करायचं एवढ्या बाय आम्ही बायाने बसत, पण मलाच आता अडचण आहे ना. आमचा म्हातारा आपटला तिथं संडासला गेला, एवढा काटा भरला, रक्ता भांबूळ झाला, पडला तो बदकन. काय करायचं बरं? आणि आम्हालाही चालता येत नाही. एक तर ते याच्यावर ढापा नाही आहे. कसं जायचं संडासला एवढ्या काट्यामध्ये गवत झालंय मारलं. ते निदान साफ तर करावा. तुमची आता काय व्यवस्था आहे मग? आता हे पत्रे मारून बंद ठेवलंय गेल्या 6 महिन्यांपासून, आता कुठं या काट्याने जातो, एवढा काटा भरलाय त्या काट्याने गबाळामध्ये. त्या एक बायाला कोणत्या हे चावलं होतं, किरकुड निघत्यात, काही निघतय गवतामध्ये. म्हाताऱ्या माणसाला कुठं जायचं बाई, नवतार नाही का व्हायना. आता मला तर जास्त गरज आहे. काय करावं? संडास निदान तुम्ही खोलून द्या, पत्रे काढून द्या, दुरुस्ती करून द्या. निदान नाही काय तर गरीब माणसाने बांध, नाही तर संडास म्हणे घर संडास सुद्धा नाही आम्हाला. कायचे संडास? पैसे नको भरायला संडास बांधायला. घर का व्हायना, पण संडास बांधून तर कमी नाही. संडास बांधून तर येतच साफ करून द्यावा नाही नीटनेटकं. काय करायचं? आम्ही तरी काय करावं सांगा? हे संडास नीट करून द्या. लोक जातात खाणीमध्ये, काही उघड्यावर बसते, चौकून घर आहेत, काही जातात तिकडं पब्लिक स्कूलच्या काट्यात. साप हे ते इचू काट्याची भीती वाटते. रोज साप निघतात पावसा पाण्याने. ते संडास तरी उघडून द्या, नाही तर सगळ्यांना घरोघरी तरी नवीन बांधून द्या. काहीतरी करा ते नियोजन. संडासाची आमची सोय नाही. हे पाहिलं का तुम्ही येऊन बघत नाही, काही नाही. कुठं बसावं आम्ही बाया माणसाने, गरीब माणसाने कुठं जावा? आहे का जागा कुठं? आमचे संडास बाथरूम आहे ना, हे खोलून द्या. महिलांचे हाल होते, तिकडे बी बाबळीत जात्यात बिचाऱ्या लेकर बाळ मरणाचे. तिकडे साप सुप आहे, तुम्ही डायरेक्टच बंद करून टाकलं. पाण्या पावसाचं कुठं जात्यात बरं महिला? आहे तेच नीट करून द्या ना तुम्ही. नवीन तर ते कधी नीट होणार आहे? तेव्हा कावा नीट होत कावा नाही. पण महिलांची आता सध्याला खरंच फजिती आहे ना. 6 महिने झाले तुम्ही दडपत्रे लावून ठेवले तिथं. पाण्या पावसाचं आया बाया बिचाऱ्या जाणार कुठं त्या? बाबळ्यामध्ये जाऊ राहिल्या तर तिथं कमरा एवढ्याला गवत आलं त्या झिमझिमीनी.
तेवढं आमचं ना आमची एवढंच म्हणणं आहे का आमच्या ना खेड्यापाड्यात जशी सोय आहे ना तशी आमची बी करून द्या ते संडास बाथरूम लय अडचण आहे. आणि आम्हाला रोडला बसावं का कुठं बसावं आता आम्हाला आमची संडासाची खूप पंचायत आहे. मग आता आम्ही कुठं जायचं रोडला इकडं लांब जागा नाही खाण्यात पाणी झालेलं आहे मग कुठं बसायचं तिकडं दोन्ही खाण्यात गवत उगलंय इचू काट्याचं बे वाटत आम्हाला मग आता रोडला जागा नाही कुठं जागा नाही आता बसायला पलीकडे जावं तर तिथं मगच पाणी आणि तिकडून आहे ना सांडसा बांधले तिकडचे लोक म्हणते तुम्ही तुमच्या सांडसात जात जा ना तिकडं तर इकडे कशाला आता तुम्ही तिकडं मग मग आता आम्ही कुठं बसायचं रोडला बसायचं कुठं बसायचं अशी गमत आली काय करणार हा काय करायचं एवढं साहेब आम्हाला संडासाचं काम करून द्या फार उघड्यावर जावं लागत सगळ्या बाया उघड्यावर जातात तिकडं संडासला ते निश्चय पत्र लावून ठेवलं आणि काही संडास बांधेना आणि काहीच होईना बांधून संडास नाही काही नाही एक तर आम्ही पडतोय काट्या कुट्याच कामरा एवढं गवत झालंय कस काय बसायचं संडासला म्हाताऱ्या माणसांनी नवतारने कसे बी कुठे कुद्या मारतील आम्ही कुठं जावं निदान नाही काही बांधून देत तर निदान हे संडास उघडून द्यावा नीटनेटकं काय करायचं एवढ्या बाया आम्ही बायाने बसत पण मलाच आता अडचण आहे ना आमचा म्हातारा आपटला तिथं संडासला गेला एवढा काटा भरला रक्ता भांबूळ झाला पडला तो बदकन काय करायचं बरं आणि आम्हालाही चालता येत नाही एक तर ते याच्यावर ढापा नाही आहे कसं कसं जायचं संडासला एवढ्या काट्यामध्ये गवत झालंय मारलं ते निदान साफ तर करावा तुमची आता काय व्यवस्था आहे मग आता हे पत्रे मारून बंद ठेवलंय गेल्या 6 महिन्यांपासून आता कुठं पुढं या काट्याने जातो एवढा काटा भरलाय त्या काट्याने गबाळामध्ये त्या एक बायाला कोणत्या हे चावलं होतं किरकुड निघत्यात काही निघतय गवतामध्ये म्हाताऱ्या माणसाला कुठं जायचं बाई नवतार नाही का व्हायना आता मला तर जास्त गरज आहे काय करावं संडास निदान तुम्ही खोलून द्या पत्रे काढून द्या दुरुस्ती करून द्या निदान नाही काय तर गरीब माणसाने नाही तर संडास म्हणे घर संडास सुद्धा नाही आम्हाला कायचे संडास पैसे नको भरायला संडास बांधायला घर का व्हायना पण संडास बांधून तर कमी नाही संडास बांधून तर येतं साफ करून द्यावा नाही नीटनेटकं काय करायचं आम्ही तरी काय करावं सांगा